हिवाळ्यात सांधेदुखी वाढण्याचे अनेक कारणे असू शकतात. थंडीच्या काळात बऱ्याच जणांना सांधेदुखी जाणवते. थंड वारे आणि कमी तापमानामुळे सांध्यातील स्नायू आणि लिगामेंट्स कडक होतात. यामुळे सांधेदुखी जास्त होऊ शकते. थंडीत सांधे अधिक ताणले जातात आणि लवचिकता कमी होते. हिवाळ्यातील शरीरातील हायड्रेशन कमी होऊ शकते, ज्यामुळे सांध्याच्या कार्टिलेजमध्ये आवश्यक तेलकटपणा कमी होतो. यामुळे सांध्यात घर्षण होऊन वेदना होऊ शकतात. ज्या लोकांना ऑस्टिओआर्थरायटिस किंवा इतर सांध्याचे विकार आहेत, गुडघेदुखी, सांधेदुखी, मानदुखी, कंबरदुखी, त्यांना थंड हवामानामुळे जास्त वेदना होऊ शकतात. थंड वाऱ्यामुळे सांध्यामध्ये अधिक जडपणा आणि कठोरपणा येऊ शकतो आणि त्यामुळे वेदना वाढू शकतात. थंडीत रक्ताभिसरण कमी होण्याची शक्यता असते, विशेषतः पायांच्या आणि हाताच्या सांध्यामध्ये. कमी रक्ताभिसरणामुळे सांध्यामध्ये जास्त कडकपणा आणि वेदना होऊ शकतात. आवश्यकतेनुसार हलके व्यायाम न करणे, त्यामुळे शरीर आणि सांध्यामध्ये संकुचितपणा येऊन सांधेदुखी वाढू शकते. यावर उपाय काय? हलका व्यायाम करू शकता. हिवाळ्यात थोडीशी चाल, योग, स्ट्रेचिंग करणे स्नायू लवचिक ठेवण्यासाठी फायदेशीर ठरते. थंड हवामानातही पाणी व्यवस्थित पिणे, हायड्रेटेड राहणे महत्त्वाचं आहे. शरीरावर हलका मसाज घेऊ शकता. तिळ तेलानं मसाज करू शकता, सांध्यावर मसाज करू शकता. त्यामुळे रक्ताभिसरण वाढतं आणि सांधे दुखायचे कमी येतात. कॅल्शियम, मॅग्नेशियम, ओमेगा 3, फॅटी ॲसिडसह संतुलित आहार घेतल्यास सांध्यांना आराम मिळू शकतो. हिवाळ्यात सांधेदुखी वाढू नये म्हणून वरील उपायाचा तुम्ही अवलंब करू शकता.